स्पाइस ऑफ महाराष्ट्र या कुकिंग चॅनलमध्ये आज आपण कॉर्न भजी बघणार आहोत। ओल्या मक्याच्या कणसापासून तयार केलेली अगदी कुरकुरीत आणि हलकी अशी भजी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 2 मक्याची कणस अशी सोलून घेतलेली आहेत। हे ओली कणस आहेत। आता हे छान असे चाकूने पूर्ण अशी बी काढून घेणार आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, आल्याचा तुकडा आणि 3 ते 4 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। आता हे आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे। नंतर याच भांड्यामध्ये आपण जे मका घेतलेली आहे ती आता थोडीशी आपल्याला फिरून घ्यायची आहे। फार जास्त बारीक करायची नाही आहे। जाडसरच 1 ते 2 वेळा फिरवल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढी तयार होते। इथे बघू शकता याचा फक्त असा भरडा करून घेतलेला आहे। फार जास्त पेस्ट बनवलेली नाही आहे। आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। त्यासोबत ओवा हातावरती असा क्रश करून घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण जिरा घालणार आहोत। त्यासोबत धना पावडर घालायची आहे आणि थोडंसं लाल तिखट घालणार आहोत। आपण यामध्ये अगोदर मिरचीचा देखील वापर केलेला आहे, त्यामुळे तिखट हे बेताचं घालायचं। त्यानंतर मीठ घातलेलं आहे चवीनुसार। आता यामध्ये 3 ते 4 चमचे एवढा आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि सोबतच यामध्ये 2 चमचे एवढं बेसन पीठ घातलेलं आहे। कॉर्नफ्लॉवर यासाठी की भजी छान हलकी आणि कुरकुरीत होतात। आपण संपूर्ण जर यामध्ये बेसन वापरलं तर ते आपल्या रेग्युलर भजीसारखी थोडीशी जड होतात आणि मधून कच्ची राहण्याचे चान्सेस राहतात। पण जिथे आपण कॉर्नफ्लॉवर वापरल्यामुळे एकसारखी अशी छान हलकी भजी होतात। इथे आता थोडासा मी खायचा सोडा घातलेला आहे। हा नक्की घाला, ज्यामुळे अजून भजी हलकी होण्यास मदत होते आणि कुरकुरीत देखील राहतात बराच वेळ। आता हे सर्व पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं आहे। आपण ही मका मिक्सरमध्ये फिरवून घेतली, त्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि अजून देखील थोडा वेळ आपण संपूर्ण भजी बनवेपर्यंत याला पाणी सुटतं। यासाठी याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे। आता हे संपूर्ण बॅटर तयार झालेलं आहे। आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल हे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही भजी एक एक करून सोडायची आहेत। इथे बघू शकता पाण्याचा जरा देखील वापर केलेला नाही आहे, तरी अगदी परफेक्ट हे भिजून झालेलं आहे। चला तर आता याची भजी बनवायला घेऊया। तेल छान गरम झालं आहे आणि आता ही सर्व यामध्ये आपण भजी बनवून घेणार आहोत। इथे दाखवल्याप्रमाणे आपल्या रेग्युलर भज्याप्रमाणे भजी सोडून घ्यायची आहेत तेलामध्ये आणि गॅसची फ्लेम ही हाय किंवा मीडियम ठेवायची आहे। लो अजिबात करायची नाही, कारण यामध्ये एखादा जो मक्याचा दाणा असतो तो फुटण्याचा चान्स असतो। त्यासाठी गॅसची मीडियम किंवा हाय अशी ठेवायची आहे आणि छान दोन्ही बाजूनी परतवून ही भजी बनवून घ्यायची आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला देखील तेवढीच छान होते। या पद्धतीने एक वेळ नक्की ट्राय करून बघा आणि जर आवडली तुम्हाला तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा, यामुळे तुम्हाला अशा साध्या सोप्या आणि नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। आता इथे सर्व भजी मी याच पद्धतीने असे कुरकुरीत दोन्ही बाजूनी तळून घेतलेले आहेत सोनेरी रंगावरती। आता आपण यासाठी लागणारी चटणी आहे ती बनवणार आहोत। इथे कोथिंबीर, आलं आणि हिरवी मिरची घातलेली आहे। 2-4 असे पुदिन्याचे पानं देखील घालायचे आहेत, यामुळे चव खूप छान येते। आता इथे टोमॅटो घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता अर्धा लिंबू एवढं पिळून घेतलेलं आहे। या पद्धतीची चटणी अगदी चवीला छान लागते। त्याचसोबत ही भजी आपण सॉस बरोबर देखील खाऊ शकता आणि सॉस नसेल तर असे देखील चवीला तेवढेच छान लागतात। एक वेळ ही रेसिपी नक्की ट्राय करा। इथे बघू शकता किती छान हलकी फुलकी आणि कुरकुरीत भजी झालेली आहेत। चवीला देखील तेवढे छान झाले आहेत। याचसोबत स्पाइस ऑफ महाराष्ट्र या कुकिंग चॅनलवरती परफेक्ट कांदा भजीची रेसिपी देखील अपलोड केली आहे, ती देखील तुम्ही बघू शकता। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपीसोबत।